हरे कृष्णा. श्री अभिदेय अधिदेव प्रणाम. तर हा प्रणाम मंत्र आज आपण शिकणार आहोत. प्रणाम मंत्र म्हणूया. दिव्यवृंदावरण्य कल्पद्रुमाध श्रीमद रत्नागार सिंहासनस्थौ श्रीमद राधा श्रील गोविंद देवौ प्रेष्ठालिभी सेव्यमानौ स्मरामी. शब्द बघूया. दिव्यत. दिव्यत म्हणजे काय आहे? दिव्य, तेजस्वी. पुढे लिहिलं आहे वृंदारण्य. वृंदारण्य म्हणजे काय? वृंद अधिक अरण्य. तर वृंदा हे काय आहे? तुलसी. तुलसी देवीचं अरण्य आहे, म्हणजेच वृंदावन आहे. तर याचा अर्थ झाला दिव्यत वृंदावरण्य म्हणजे दिव्य अशा वृंदावनातील अरण्यामध्ये. कल्पद्रुमाधहा. तर कल्पद्रुम म्हणजे काय आहे? कल्पवृक्ष. तर कल्पद्रुम अधहा. तर अधह म्हणजे काय? खाली. तर कल्पद्रुमाधहा म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली. श्रीमत रत्नागार. तर श्रीमत म्हणजे सर्वात सुंदर. रत्न आगार. रत्नागार म्हणजे रत्न अधिक आगार म्हणजे रत्न जडित मंदिर आहे, भवन आहे. सिंहासनस्थौ. तर सिंहासनावर असं विराजमान झालेले आहेत. सिंहासन तर आपण जाणतो, बसण्याचं सुंदर मोठं असं छान आसन. स्थौ म्हणजे विराजमान होणं. तर सिंहासनास्थौ म्हणजे काय आहे? सिंहासनावर विराजमान झालेले. श्रीमद राधा. श्रीमत म्हणजे काय आहे? सर्वात सुंदर. आणि राधा श्रीमती राधा राणी. श्रील गोविंद देवौ. आणि तर गोविंद देव म्हणजे काय? श्री गोविंद देव. पण श्रील गोविंद देवौ असं म्हटलंय म्हणजे काय? आणि त्यांच्याबरोबर श्रीमती राधाराणीचा आधी उल्लेख आला आणि त्यांच्या समवेत कोण आहेत? श्री गोविंद देव आहेत. पुढचा शब्द आहे प्रेष्ठालिभिः. तर प्रेष्ठालिभिः म्हणजे काय आहे? प्रेष्ठ अधिक आलिभिः. तर प्रेष्ठ म्हणजे अतिशय प्रिय आणि आलिभिः म्हणजे काय? अगदी निकटचे, जवळचे जे सखीगण आहेत त्यांच्या द्वारा. प्रेष्ठालिभिः म्हणजे भगवंतांच्या अगदी निकटचे जे सखीगण आहेत त्यांच्या द्वारा. सेव्यमानौ म्हणजे सेवित केले जाणारे, सेवा केली जाते असं. स्मरामी. स्मरामी म्हणजे काय? मी स्मरण करतो. तर शब्द आपण बघितलेत. भाषांतर बघूया. परमरमणीय श्री वृंदावनातील कल्पवृक्षाखाली दिव्य अतिदिव्य रत्नजडित भवनात सिंहासनावर विराजमान आपल्या निजसखीद्वारा सेवित श्री श्री राधा गोविंदांचे मी स्मरण करतो. भगवान श्री गोविंद देव यांना अभिदेय अधिदेव म्हटलं जातं. गोविंद शब्द आहे तो जाणून घेऊया. गो म्हणजे इंद्रिय, भूमी, गाय आणि विंद म्हणजे आनंद देणारे. तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांना आनंद देणारे आहेत. तर या प्रार्थनेमध्ये आपण जाणलं की भगवान श्री गोविंद देव आहेत ते श्रीमती राधाराणी बरोबर दिव्य वृंदावनातील वृक्षाखाली असलेलं जे सुंदर सिंहासन आहे त्याच्यावर विराजमान झाले आहेत आणि त्यांच्या अगदी निकटच्या सखी गोपी आहेत ती त्यांची सेवा करत आहेत. तर भक्त जेव्हा भगवंतांची सेवा करतात तेव्हा भगवंत आहेत ते भक्तांना आनंद प्रदान करतात. भक्तांची इंद्रिय आहेत त्यांना आनंद प्राप्त होतो आणि म्हणून भगवंतांना म्हटलं जातं गोविंद, इंद्रियांना आनंद देणारे. तर हे जे आपण वाचलो आहे की अभिदेय. तर अभिदेय म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे की भगवंतांची भक्ती करताना जी काही आपण विविध कार्य करतो, विविध सेवा करतो ते सगळं.
तर श्रील रूप गोस्वामी आहेत, ते अभिधेय आचार्य म्हणून जाणले जातात. तर श्रील रूप गोस्वामींनी अनेक सारे ग्रंथ लिहिले आणि भगवंतांची कशा प्रकारे प्रेमाने भक्तिमय सेवा करायची याचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपला हा प्रणाम मंत्र समजून झालेला आहे. श्री श्री राधा गोविंद देव की जय. हरी बोल.